संजू सॅमसन खेळतो ना तेव्हा वाटतं आपलाच माणूस कोणतरी खेळला नाही. आजही तसंच वाटलं. T20 वर्ल्ड कप गाजवल्यानंतर तो CSKच्या ताफ्यात दाखल झाला. पहिल्या 3 सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण आज त्याने चेपॉकचे मैदान गाजवले. 56 चेंडू, 15 चौकार, 4 षटकार आणि नाबाद 115 धावा. संजूने या खेळीसह महेंद्रसिंग धोनीला इतकी वर्ष न जमलेला विक्रम आज केला. CSKकडून शतक झळकावणारा तो पहिला यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी आज CSKला विजयी मिळवून दिले. पण त्याचीही खेळी 9 विक्रमांना गवसणी घालणारी होती. ते विक्रम कोणते? चला जाणून घेऊया. 2019 नंतर चेन्नई सुपर किंग्सकडून IPLमध्ये झळकावले गेलेले हे पहिले शतक होते. 2019ला ऋतुराज गायकवाडने CSKसाठी शेवटचे शतक झळकावले होते. 3 वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून IPLमध्ये शतक झळकावणारा संजू हा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी लोकेश राहुलने केली. चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजने दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध झळकावलेले हे दुसरे शतक ठरले. 2012मध्ये क्वालिफाईंग राऊंडमध्ये मुरली विजयने 112 धावांची खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संजूचे IPLमधून दुसरे शतक ठरले. त्याने ॲडम गिलक्रिस्ट, लोकेश राहुल, क्विंटन डिकॉक यांच्या पंक्तीत स्थान पटकावले. IPLमध्ये सर्वाधिक 8 शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर. त्यानंतर जॉर्ज बटलर 7, क्रिस गेल 6, लोकेश राहुल 5, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, शुभमन गिल, संजू सॅमसन प्रत्येकी 4 शतकं झाली. T20 क्रिकेटमधील संजूचे हे 7वे शतक ठरले. त्यांनी ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल यांना मागे सोडले. संजूसह ईशान किशन आणि लोकेश राहुल यांच्या नावावरही 7 शतकं आहेत. T20 क्रिकेटमध्ये 400 षटकार मारणारा तो 4था भारतीय झाला आहे. या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे.